लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात सर्वात जास्त बीड मतदारसंघाची चर्चा झाली। निकालाच्या दिवशी बजरंग सोनवणे यांनी सुरुवातीला पंकजा मुंडे यांच्यावर आघाडी घेतली। त्यानंतर पंकजा मुंडे यांना लीड मिळालं, ते 27व्या फेरीपर्यंत तसंच राहिलं। परंतु 28, 29, 30 आणि शेवटच्या 31व्या फेरीत सोनवणे यांनी आघाडी घेतली आणि अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढाईत बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडेंचा 6,000 पराभव केला। आता भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परळीतून देखील पंकजा मुंडे यांना जास्त लीड घेता आलं नाही। त्याआधी पंकजा मुंडे यांनी केलेल्या विधानाचा त्यांना कुठेतरी फटका बसला असल्याची चर्चा आहे। पंकजा मुंडे यांच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे 6 आमदार आता गॅसवर असल्याची चर्चा आहे। जिल्ह्यात बीड, केज, माजलगाव, गेवराई, आष्टी आणि परळी असे 6 मतदारसंघ येतात। केजमध्ये भाजपच्या नमिता मुंदडा आमदार असून या ठिकाणी मुंडेंना फक्त 1,09,360 मतं मिळाली, तर सोनवणे यांनी 1,23,158 एवढी मतं घेतली। येथे सोनवणे यांना 13,000चं लीड मिळालं। माजलगाव मध्ये अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके आहेत। येथे पंकजा मुंडे यांना अवघी 935 मतांची आघाडी घेता आली, तर सोनवणे यांनी या ठिकाणी 1,04,000 मते मिळवली। संदीप क्षीरसागर यांच्या बीड मतदारसंघातून सोनवणे यांना 61,000ची लीड मिळाली, तर धनंजय मुंडे यांच्या परळीतून पंकजा मुंडेंना 74,000ची लीड मिळाली। आष्टीत महायुतीचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे बाळासाहेब आजबे हे आमदार असून मुंडेंना फक्त 32,000ची लीड मिळवता आली। शिवाय भीमराव धोंडे हे देखील या ठिकाणी माजी आमदार आहेत। इतकी फौज असल्याने येथून 50,000पेक्षा जास्त लीड मिळेल असा विश्वास भाजपच्या नेत्यांना होता, परंतु तसे काही झाले नाही। यातच आता पंकजा मुंडे यांच्या पराभवाची कारणं समोर येऊ लागले आहेत। मनोज जरांगे फॅक्टर बीडमध्ये मोठ्या प्रमाणात चालला। आरक्षण आंदोलनाने मराठा समाज बीडमध्ये एकत्र आला, त्यामुळे या ठिकाणी भाजप विरोधी वातावरण तयार झालं। तर पंकजा मुंडे यांना मराठासह मुस्लिम, दलित मतदारांची साथ मिळाली नाही। आता यातच भाजपचा बालेकिल्ला असलेल्या परळीत देखील पंकजा मुंडे यांना मोठी लीड घेता आली नाही। शहरात नरेंद्र मोदी यांची सभा पंकजा मुंडे यांच्यासाठी झाली, परंतु त्याचाही काही फायदा या ठिकाणी काही झालेला दिसत नाही। आता यापुढे काही महिन्यावर विधानसभा निवडणुका होत आहेत, त्यामुळे त्याआधीच येथील आमदारांची आता धाकधूक वाढली। यातच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या इशाऱ्यावरून मराठा समाज देखील या ठिकाणी आक्रमक झालाय। त्यामुळे या येत्या विधानसभा निवडणुकीत या आमदाराचं नेमकं काय होणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या पॉलिटिकल महाराष्ट्र पेजला लाईक करा, फॉलो करा। धन्यवाद।